सर्वांना नमस्कार. सीपीआर पुणे आणि एमपीए नाशिकतर्फे आजच्या वेबिनारमध्ये हजर असलेले सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे मी स्वागत करते. आपला आजचा विषय आहे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005. आज आपले स्पीकर आहेत विवेक वेलणकर सर. मी सरांचा परिचय देऊ इच्छिते. सर बीई MBA आहेत. 15 वर्षाचा भारत अमेरिकेतील औद्योगिक व संगणक क्षेत्रात अनुभव आहे. गेली 15 वर्ष स्वतःची सॉफ्टवेअर रिक्रुटमेंट फर्म आहे. विविध वृत्तपत्रातून करिअर, कम्प्युटर, स्वयंरोजगार व सामाजिक विषयांवर हजाराहून अधिक लेख प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातील विविध भागात करिअर मार्गदर्शनपर 800हून अधिक व्याख्याने त्यांनी दिलेली आहेत. शेकडो विद्यार्थ्यांना करिअर काउन्सिलिंग त्यांनी केलेली आहे. स्वयंरोजगाराकडून समृद्धीकडे, करिअर प्लॅनिंग व आयटीतच जायचं, ग्राहकांचा सजग हो, ही पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत. माहिती अधिकार कायद्याच्या प्रसार व प्रचारासाठी सजग नागरिक मंच या संस्थेची स्थापना तसेच या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुद्धा ते आहेत. PMP प्रवासी मंच या संस्थेचे निमंत्रक आहेत. माहिती अधिकार कायदा 2005 या विषयावर देशभरात 900हून जास्त व्याख्याने, आजवर 50,000हून अधिक नागरिक व 7,000हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण त्यांनी दिलेले आहे. निसर्ग सेवक संस्थेचे संस्थापक सदस्य आहेत. रोटरी क्लबचे सक्रिय सदस्य आहेत. पुण्यगौरव, रोटरी समाज गौरव, समाज शिक्षण, सुखकर्ता, मोरया, सावरकर, विवेकानंद, जनजागर इत्यादी विविध पुस्तकांनी सन्मानित आहेत. मी सरांना विनंती करू इच्छिते की त्यांनी आजचा वेबिनार सुरू करावे. तत्पूर्वी सरांकडून काहीतरी प्रॉब्लेम झालाय, तो मी सॉल्व्ह करते. हॅलो, 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 सर आवाज येतोय मला? आता येत. येस. विनंती करते सर आजचा वेबिनार सुरू करावे. धन्यवाद. थँक्यू. सगळ्यांना नमस्कार. माहितीचा अधिकार कायदा 2005 आपल्याकडे येऊन आता जवळपास 15 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्यामुळे खरं म्हणजे या कायदा काही नवीन नाही. आपल्यापैकी अनेकांनी त्याचे अनेक अनुभव आतापर्यंत घेतले असतील याची मला खात्री आहे. हा कायदा बेसिकली आणण्यामागची भूमिका पहिल्यांदा समजावून घेतली म्हणजे या कायद्यात येणारे जे प्रॉब्लेम्स, इश्यूज आपल्याला वाटतात ते बऱ्यापैकी सॉल्व्ह होऊ शकतात. या कायदा आणण्यामागे 3 उद्दिष्ट आहेत. एक, पहिलं उद्दिष्ट म्हणजे ट्रान्सपरन्सी इन गव्हर्नन्स, प्रशासनातील पारदर्शकता. आपल्याकडे ब्रिटिशांनी 1923 साली एक कायदा आणला, शासकीय गोपनीयता कायदा 1923. कशा करता आणला होता ब्रिटिशांनी हा कायदा? तर शासनात काय चाललंय बाहेर लोकांना कळू नये आणि जनतेमध्ये असंतोष उफाळू नये म्हणून ब्रिटिशांनी 1923चा शासकीय गोपनीयता कायदा आणला. 1947 साली गोरे गेले आणि आपलीच लोक आली, पण ती म्हणली चांगला आहे कायदा, चालू ठेवूया. आणि म्हणून हा शासकीय गोपनीयता कायदा 1923 पासून आजपर्यंत आमच्या देशात कायम राहिला. माहिती अधिकार कायद्याने पहिलं काम काही केलं असेल तर याच कायद्याच्या कलम 22 मध्ये असं लिहून ठेवलं की शासकीय गोपनीयता कायद्यात काहीही गोपनीय म्हटलं असेल तरी ते माहिती अधिकार कायद्यात गोपनीय असणार नाही.
आणि त्या अर्थाने आपल्याकडे प्रशासनात जी 82 वर्षाची सिक्रेसीची कल्चर तयार झाली होती, ती कल्चर बाजूला काढून टाकून आता ट्रान्सपरन्सीची कल्चर आणावी, असं या कायद्यामागचं मुख्य उद्दिष्ट आहे. असंच दुसरं उद्दिष्ट आहे ते आहे अकाउंटेबिलिटी ऑफ गव्हर्निंग पीपल टू द गव्हर्न. शासनातल्या लोकांचं लोकांशी असलेलं उत्तरदायित्व. आम्ही 1950 साली लोकशाही प्रजासत्ताक राजवट स्वीकारली आहे. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता, प्रजा ही राजा. आणि मग आपल्याला सगळ्यांना काय डेसिग्नेशन आहे, मग ते डीजीपी असोत नाही तर कॉन्स्टेबल असो, सगळ्यांना एकच डेसिग्नेशन आहे, गव्हर्नमेंट सर्वंट, सर्वंट टू द किंग. काय अवस्था झाली गेल्या 72-73 वर्षामध्ये? सर्वंट झाले किंग्स आणि किंग झाले सर्वंट. लोकांना लोकांचं राजे पण मिळावं म्हणून हे लक्षाची गरज आहे. आणि अजून एक लक्षात घेतली पाहिजे गोष्ट की प्रत्येक या देशातला नागरिक हा काही फक्त या देशाचा, या राज्याचा तर मालक नाही, राजा नाही, तर तो या देशाचा, या राज्याचा फायनान्सर सुद्धा आहे, सावकार आहे. तो पैसे देतो करायचे म्हणून सरकार नावाची यंत्रणा चालते हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे आपल्याला पगार मिळतो आणि त्यामुळे त्या अर्थाने तो आपला सावकार पण आहे, तो आपला पोशिंदा पण आहे. ही पण भावना या कायद्यांनी कुठेतरी रुजवायचा प्रयत्न केलेला आहे. असं एक आपल्याकडे म्हटलं जातं की या देशातले फक्त 3% लोक टॅक्स भरतात, तेही पूर्ण चुकीचं आहे. या देशातला प्रत्येक नागरिक टॅक्स भरतो, भिकारी सुद्धा टॅक्स भरतो. भिकाऱ्याला सुद्धा बाजारात काही ना काही वस्तू आणाव्या लागतात आणि त्या वस्तूंवर त्याला जीएसटी भरावा लागतो. आणि त्या दृष्टीने प्रत्येक माणूस हा टॅक्स भरणारा माणसाला आपण भरलेल्या टॅक्सचं, आपण भरलेल्या पैशांचं काय झालं हे समजण्याचा अधिकार असलाच पाहिजे. म्हणून हा कायदा आला हे लक्षात घेतलं पाहिजे. तिसरं उद्दिष्ट कायद्याचं आहे ते कंटेनमेंट ऑफ करप्शन, म्हणजे भ्रष्टाचारावर नियंत्रण आणणे. हा या कायद्याचा अजून एक उद्दिष्ट आहे आणि काही प्रमाणात हे उद्दिष्ट या कायद्याने साध्य केलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कारण 2005 नंतर जेवढे घोटाळे बाहेर आले त्यातले जवळजवळ सगळे घोटाळे हे माहिती अधिकार कायद्याने बाहेर आणले. आणि त्या अर्थाने एकंदरच काही प्रमाणात करप्शन निदान उघडकीला यायला लागलं, कमी झालं की नाही मला माहित नाही, पण उघडकीला यायला लागलं. हाही या कायद्याचा एक हेतू आहे. एकदा या कायद्याचे हेतू लक्षात आले की मग पुढचे प्रॉब्लेम्स हे खूप मोठ्या प्रमाणावर कमी होतात हे लक्षात घेतलं पाहिजे. आता या माहिती अधिकाराच्या कायद्यामध्ये काही व्याख्या आहेत. त्यातली सगळ्यात महत्वाची व्याख्या म्हणजे माहिती म्हणजे काय. आता माहिती म्हणजे काय याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये आपलं सगळं रेकॉर्ड, आपलं सगळं सॉफ्ट कॉपी मध्ये असलेल्या गोष्टी, कॉम्प्युटर्स, लॅपटॉप्स, डेस्कटॉप मध्ये असलेल्या गोष्टी या सुद्धा माहितीच्या व्याख्येत बसतात. एवढंच नाही तर सॅम्पल्स सुद्धा बसतात. म्हणजे समजा आपल्या पोलीस डिपार्टमेंटनी काही वस्तू खरेदी केल्या असतील आणि जर समजा एखाद्या नागरिकाला किंवा एखाद्या पोलिसाला संशय आला की या सगळ्या थर्ड ग्रेड वस्तू आणल्यात फर्स्ट ग्रेडची प्राइस देऊन, तर तो त्या वस्तूचं सॅम्पल मागू शकतो. जे सॅम्पल त्याला द्यावं लागतं ते सॅम्पल तो कुठेही जाऊन एखाद्या गव्हर्नमेंट लॅबोरेटरीतनं चेक करून घेऊ शकतो टू फाइंड आउट वेदर द क्वालिटी इज राईट ऑर नॉट. त्यामुळे ह्या माहितीच्या व्याख्येत जे जे टचेबल आणि अनटचेबल जे जे काही आहे ते सगळं बसतं हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्याही पुढे जाऊन माहितीचा अधिकार म्हणजे काय हे समजावून घ्यायचं झालं तर माहिती अधिकाराची जी व्याख्या आहे त्याच्यातच असं लिहिलंय की फक्त आपल्याला काय समज आहे, माहितीचा अधिकार म्हणजे झेरॉक्स फेकल्या काम संपलं असं नाहीये. त्याला इन्स्पेक्शन करण्याची अथॉरिटी आहे. तो इन्स्पेक्शनला आपल्याकडे येऊ शकतो, तो सगळे कागदपत्र आणि फाईल्स बघू शकतो. त्या दरम्यान त्याला जे काय हवं असेल त्याच्या झेरॉक्स तो मागू शकतो, तो सॅम्पल्स मागू शकतो, तो सॉफ्ट कॉपीमध्ये माहिती मागू शकतो आणि तो हार्ड कॉपीमध्ये पण माहिती मागू शकतो. हे सगळं म्हणजे माहितीचा अधिकार कायदा. हे लक्षात घेतलं तर मग माहितीच्या अधिकाराची व्यापकता आपल्या लक्षात येईल. आता आपल्यासाठी जे महत्वाचं आहे ते म्हणजे यात जे माहिती अधिकारी, अपिली अधिकारी या सगळ्यांची जी कर्तव्य आहेत ती काय आहेत ही आपल्याला बघणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्यापैकी काही जण माहिती अधिकारी असतील, काही नसतील सुद्धा. सहाय्यक माहिती अधिकारी ही पोस्ट काही ठिकाणी असेल, काही ठिकाणी नसेल सुद्धा. सहाय्यक माहिती अधिकारी ही पोस्ट खरं तर अशा ठिकाणी असते की जिथं माहिती अधिकारी अस्तित्वातच नाही. म्हणजे छोटी पोलीस चौकी आहे त्या ठिकाणी आपला काही माहिती अधिकारी नाही, तर तिथे जो कोणी इन्चार्ज आहे पोलीस चौकीचा तो सहाय्यक माहिती अधिकारी असू शकतो. आणि मग जे काही पोलीस स्टेशन आहे
त्या ठिकाणी माहिती अधिकारी असू शकतो आणि मग त्या पोलीस चौकीनी माहितीच्या अधिकाराचा अर्ज घ्यायचा, तो सहाय्यक माहिती अधिकारी म्हणून घ्यायचा आणि तो माहिती अधिकाऱ्यांकडे म्हणजे पोलीस स्टेशनच्या माहिती अधिकाऱ्यांकडे 5 कॅलेंडर डेज मध्ये पोचवायचा, एवढंच त्याला काम दिलेलं आहे. आणि दॅट इज वाय ही इज कॉल्ड एज सहाय्यक माहिती अधिकारी, असिस्टंट पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर. आता माहिती अधिकाऱ्याची काय कर्तव्य आहेत ती पाहूया. माहिती अधिकाऱ्याचं काय काम? सर परत रूम जॉईन करतायत, एक 5 मिनिट. आलं का? येस, आलाय सर, आलाय. आवाज येतोय, दिसतोय पण? सर तुमचा ऑडिओ येतो आहे, व्हिडिओ दिसत नाहीये. प्रेझेंटेशन प्रेझेंटेशन चालू आहे सर. ओके, एक मिनिट फक्त. आता मला व्हिडिओ फक्त व्हिडिओच्या वर क्लिक करा सर. व्हिडिओ, हा, ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. ओके. तर माहिती अधिकाऱ्याच्या आपण जबाबदाऱ्या पाहत होतो. माहिती अधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्या आहेत त्याच्यामध्ये त्यांना असं सांगितलं की त्यांनी पहिल्यांदा रिसीट द्यायची, आपल्याला माहिती अधिकाराचा अर्ज मिळाला म्हणून, आणि मग आपल्याकडे माहिती असेल तर देऊन टाकायची. जर असेल पण देण्यासारखी नसेल किंवा नाकारण्यासारखी असेल तर ती नाकारायची. आणि ह्या कायद्यात अजून एक तरतूद अशी केली आहे की नॉर्मली आपल्याकडे सरकारी खात्यात काय असतं, अर्ज माझ्याशी संबंधित ते फेकून कचऱ्यात, तसं नाही इथं चालत. आपल्याशी संबंधित नाही तर ज्यांच्याशी संबंधित आहे त्यांच्याकडे तो अर्ज ट्रान्सफर करायचा आणि अर्जकर्त्याला कळवायचं की बाबा रे, तुझा अर्ज चुकून माझ्याकडे आला, तो माझ्याशी संबंधित नाही, तो अमुक एक खात्याशी किंवा अमुक एक कार्यालयाशी संबंधित आहे, तो मी तिकडे ट्रान्सफर केलेला आहे आणि त्यामुळे आता ह्याच्या पुढे तू त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कर. ही बेसिकली माहिती अधिकाऱ्याची कर्तव्य आहेत. आता आमच्याकडे काय झालंय, आता 15 वर्ष झाली ना तरी अजून कायदा खरं म्हणजे काही पोहोचला नाही. अनेकदा बाकीचे जे कर्मचारी आहेत माहिती अधिकारी सोडून, त्यांना असं वाटत असतं की माहितीचा अधिकार आहे ना, ते बघेल ना तो माहिती अधिकारी, आपल्याला काय घेणं पडलंय. हे अत्यंत चुकीची समजूत आहे, कारण ह्या कायद्यात माहिती अधिकाऱ्याला फक्त पोस्टमनचं काम दिलंय आणि पोस्टमनचं काम एवढंच आहे की माहिती अधिकारांतर्गत अर्ज स्वीकारायचा, आपल्या अंतर्गत जे काही कार्यालयाअंतर्गत जे काही कर्मचारी आहेत त्यांच्याकडे तो पाठवायचा, त्यांच्याकडनं माहिती घ्यायची आणि ती माहिती उचलून त्या अर्जकर्त्याला देऊन टाकायची. एवढं फक्त पोस्टमनचं काम त्यांना दिलेलं आहे. मग ह्या कायद्याने माहिती अधिकाऱ्यांना काय सांगितलंय की माहितीचा अधिकाराचा अर्ज बघा, ती माहिती कोणाकडे आहे आपल्या कार्यालयाअंतर्गत, त्या संबंधित अधिकारी कर्मचारी ह्याच्याकडे माहितीच्या अधिकाराची एक कॉपी द्या आणि त्याला सांगा ही माहिती माहितीच्या अधिकार अर्जात मागितली गेली आणि ती मला तू 15 दिवसात दे. त्याला काय महिन्याची मुदत द्यायची गरज नाही, त्याला इंटरनली फक्त 15 दिवसाची मुदत दिली तरी चालेल. तू मला 15 दिवसात ही माहिती दे जेणेकरून मी ती अर्जकर्त्याला वेळेत देऊ शकेन. असं जेव्हा आपण एखाद्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्याला माहिती अधिकाराचा अर्जाची कॉपी देऊन त्याला ही माहिती देण्यासाठी सांगतो, त्यावेळेला कायद्याप्रमाणे संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी ज्याच्याकडे अशी रिक्वेस्ट तुम्ही ट्रान्सफर केलेली आहे, ट्रान्सफर होण्याची अशी रिक्वेस्ट सबमिट केली आहे, तो या कायद्याने डीम्ड पीआयओ किंवा मानव माहिती अधिकारी बनतो. आणि मग माहिती अधिकाऱ्याच्या सगळ्या ज्या काही रूल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या त्याच्याकडे ट्रान्सफर होतात. म्हणजे याचा साधा अर्थ असा आहे की माहिती अधिकाऱ्यांनी हे जेव्हा अशा प्रकारे अर्जाची कॉपी त्या संबंधित आपल्या कार्यालयातल्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्याकडे देतील त्यावेळेस त्याच्याबरोबर एक पत्र देणं अपेक्षित आहे की हे अशी आम्ही आपल्याला पाठवलेलं आहे
ही माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे, ती आपण मला 15 दिवसात द्यावी, जेणेकरून मी ती अर्जकर्त्याला वेळेत देऊ शकेन. पुढे पण लिहिणं अपेक्षित आहे की ही माहिती आपण जर वेळेत दिली नाही, चुकीची दिली, अर्धवट दिली, खोटी दिली, फाडून टाकली, अशा प्रकारचे काहीही केलं आणि ती माहिती वेळेवर पोचली नाही किंवा योग्य प्रकारे पोचली नाही माहिती मागणाऱ्याकडं, आणि जर तो सेकंड अपिलापर्यंत गेला आणि तिथे त्यांनी माहिती आयुक्तांना हे दाखवून दिलं की हे जाणून बुजून केलं गेलेलं कृत्य आहे, तर माहिती आयुक्त जो दंड करू शकतात तो दंड अशा डीम्ड पीआय यांना होऊ शकतो आणि मग तो 25,000 असू शकतो. एक 2 मिनिटं सर रिकनेक्ट होत आहेत. सर व्हिडिओ चालू करताय? हॅलो हॅलो हॅलो. येस, आवाज येतोय सर मला तुमचा. एकच सेकंद मॅडम, एकच सेकंद फक्त मला आत येऊ दे. हा, तर आपण बघत होतो अर्ज मराठीत चालेल, हिंदीत चालेल, इंग्लिशमध्ये चालेल, हार्ड कॉपीनी चालेल, सॉफ्ट कॉपीनी चालेल. आता सर आपले सरकार नावाचं जे पोर्टल झालंय. हा हॅलो येस येस येतोय सर, हॅलो. व्हिडिओ दिसतोय. हा, आपले आपले सरकार नावाचं जे पोर्टल आहे त्याच्यावर लोक आता ऑनलाईन ऍप्लिकेशन अर्ज करू शकतात आणि तो अर्ज आपल्याकडे तातडीने हेड ऑफिसवरनं येऊ शकतो. हे लक्षात घेतलं तर इलेक्ट्रॉनिक मीन्सनी पण अर्ज येऊ शकतो, हे आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. आता या अर्जासोबत फी भरणं आवश्यक आहे. दारिद्र्य रेषेखालचा माणूस असेल तर त्यांनी फी भरायची नाही, उरलेल्यांनी 10 रुपयाची फी भरायची. ही 10 रुपये क्रेडिट कार्डनी चालतात, हे 10 रुपये कॅशनी चालतात, हे 10 रुपये डिमांड ड्राफ्टनी चालतात किंवा हे 10 रुपये कोर्ट फी स्टॅम्प स्वरूपात अर्जावर चिकटवलेलं असलं तरी चालू शकतं. सगळ्यात महत्वाचं कलम या कायद्यातलं असं आहे, सेक्शन 6(2), ते असं सांगतं की माहिती मागणाऱ्याला तुला ही माहिती कशाला पाहिजे असं विचारता येत नाही, कारण माहिती का पाहिजे याचं कारणच त्यांनी देणं अपेक्षित नाहीये. आजही 15 वर्ष झाली तरी अशा प्रकारे कारण विचारलं जातंय, म्हणून हे मला स्पेसिफिकली सांगावं लागलं. आपण टाइम लिमिट बघूया. जर एखादे माहिती देण्याकरता माहिती अधिकाऱ्यांकडे 30 दिवस आहेत, 30 कॅलेंडर डेज, वर्किंग डेज नाही, अजूनही वर्किंग डेज असा समज आहे लोकांचा. जर एखाद्याचं लाईफ किंवा लिबर्टी धोक्यात असेल तर 48 तासात, म्हणजे समजा तुम्ही एखाद्याला अटक करून तुरुंगात किंवा कस्टडीत टाकला तर त्याच्या नातेवाईकांना अर्ज करून 48 तासात त्याचं स्वातंत्र्य धोक्यात आलं असल्यामुळे सगळी माहिती मागण्याचा हक्क आहे. ट्रान्सफर करायचं असेल तर 5च दिवसाची मुदत अलाउड आहे आणि रिजेक्ट करायचं असेल तर शक्यतो 30 दिवस लावू नका, लगेच करा, कारण 30 दिवस कारण नसताना लावणं हे सुद्धा चुकीचं ठरतं. आता हे जे घड्याळ हे खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. समजा माहिती अधिकाऱ्याकडे 1 जानेवारीला अर्ज आला, त्यांनी 2 जानेवारीला तो जो डीम्ड माहिती अधिकारी आहे, ज्याच्याकडे ऍक्च्युअल माहिती आहे त्याच्याकडे पोहोचवला आणि त्यांनी समजा एक 22 जानेवारीला कळवलं की बाबा तो एवढ्या एवढ्या पानांची माहिती आहे आणि 23 जानेवारीला समजा माहिती अधिकाऱ्यांनी पत्र पाठवलं, पोस्ट केलं अर्जकर्त्याला की बाबा रे तुझी माहिती
वर्षभर माहिती घेऊन जा, तर त्या दिवशी पहिल्या फेज मध्ये आपण लवकरात लवकर पत्र पाठवलं तर ते पत्र वेळेत पोचू शकेल. त्यामुळे आणि आपल्याला नंतर ऍक्च्युअली माहिती देण्याकरता वेळ पुरेसा मिळेल. म्हणून हा 30 दिवसाचं जे घड्याळ आहे ते अतिशय केअरफुली सांभाळणं आवश्यक आहे. आता जी फी आहे ती 10 रुपये फी आहे अर्जासोबतची. जर काही आपलं मॅन्युअल त्यांनी मागितलं असेल आपल्याकडे पब्लिश तर ते मॅन्युअल आपल्याला ज्या पेपर आहे तर 2 रुपये पर पेज. स्नॅप झेरॉक्सिंग करावं लागतं तर ते सॅम्पल फोटोग्राफ्स त्यांनी काही मागितलेले आहेत तर ते परत ऍक्च्युअल कॉस्ट रुपये पर पेज वगैरे नाही. माहिती बघायला येणार असेल तर पहिला फुकट आहे, त्यानंतर त्या प्रत्येक तासाला 20 रुपये पर आवर एवढे आपण त्याला चार्जेस करू शकतो. सीडी स्वरूपात त्यांनी माहिती मागितली असेल तर 50 रुपये ही सीडीची कॉस्ट आपल्याला त्याच्याकडनं घेता येईल. दारिद्र्यरेषेखालची जी माणसं आहेत त्यांच्याकडनं हे जे फिक्स चार्जेस आहेत म्हणजे 10 रुपये 2 रुपये 20 रुपये 50 रुपये हे घेता येत नाहीत. मात्र ऍक्च्युअल कॉस्ट जी आहे ती त्यांच्याकडनं घ्यावी लागते. आता याच्यात अनेकदा अशी तक्रार असते की दारिद्र्यरेषेखालची माणसं फार माहिती मागतात आणि मग आम्हाला एवढे मोठे कागद सगळे झेरॉक्स करून त्यांना द्यावे लागतात कारण त्यांना माहिती फुकट द्यायची असते. याच्यावर खरं म्हणजे 2016-17 मध्ये एक सरकारने GR काढला आणि त्यांनी असं स्पष्टपणे त्या GR मध्ये लिहिलेलं आहे की जर दारिद्र्यरेषेखालच्या माणसाने मोठ्या प्रमाणावर माहिती मागितली तर ती माहिती त्याला बघण्याकरता बोलवावं आणि तो बघायला येईल त्यावेळेला त्याला जास्तीत जास्त 50 कागदापर्यंतची माहिती मोफत द्यावी. त्यानंतरच्या माहिती करता दारिद्र्यरेषेखालच्या माणसाकडनं सुद्धा 2 रुपये पर पेज एवढी कॉस्ट घेणं अपेक्षित आहे. आता दारिद्र्यरेषेखालचा कुणाला मानायचा? आता याच्यावरही शासकीय GR आहे 2008चा आहे पण तोही पोचला नाही दुर्दैवानी. शासनाने असं सांगितलंय की 2च प्रूफ अलाउड आहे, दोघातलं काही एक असलं तरी चालेल. एक प्युअर रेशन कार्ड त्याची झेरॉक्स आणि दुसरं त्याचं नाव दारिद्र्यरेषेखालच्या यादीत असल्याचा पुरावा. या दोघातलं एक कुठलंही डॉक्युमेंट त्यांनी जोडलं तरी पुरणार आहे, तो दारिद्र्यरेषेखालचा आपल्याला मानावं लागेल. आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला एक लक्षात येईल की अनेकदा असं दिसतं की खूप जास्ती माहिती मागितली जाते आणि ती देण्याकरता आपल्याकडे तेवढे रिसोर्सेस नसतात आणि मग आपण आपलं काम करायचं काय, एवढ्या सगळ्या झेरॉक्सेस काढत बसायचं असा एक प्रश्न अनेकदा येऊ शकतो. म्हणून कायद्यात त्याच्यातही आपल्याला एक उपाय दिलाय, त्याला कलम 7(9) असं म्हटलंय. तिथं असं म्हटलंय की आपल्या कार्यालयाचे रिसोर्सेस जर प्रमाणाबाहेर वळवावे लागणार असतील एखादी माहिती देण्याकरता तर ती माहिती ज्या फॉर्म मध्ये मागितली आहे त्यापेक्षा वेगळ्या फॉर्म मध्ये आपण देऊ शकतो. म्हणजे समजा त्यांनी हार्ड कॉपी मागितली आणि आपल्याला ते 2000 पानं काही झेरॉक्स करून देण्या एवढी आपल्याकडं मॅनपॉवर नाही, मशिनरी नाही, काहीच नाहीये, तर आपण त्याला बोलवून घेऊ शकतो की तू 2000 पानं इथं बसून बघ आणि मग त्यातले आम्ही 50-100 पानं जी काय आपल्याकडे कॅपॅबिलिटी असेल त्याप्रमाणे एवढे पानं आम्ही तुला देऊ शकतो. हे ऑफिशियली अलाउड आन्सर आहे, याला काहीही प्रॉब्लेम नाही. पण दुर्दैवाने हे आमच्याकडं माहिती नसल्यामुळे आम्ही टेन्शन मध्ये येतो. म्हणजे मी अनेकदा वर्तमानपत्र सह बातम्या वाचतात, ट्रकभर कागद मागितले, ट्रकभर कागद द्यावे लागले. कसे ट्रकभर कागद द्यावे लागतात हेच मला कळलेलं नाही. 7(9) आम्ही वापरत नाही, हा त्यातला सगळ्यात मोठा दोष आहे. आता अनेकदा ना आम्हाला माहिती द्यायला प्रॉब्लेम नसतो बरं का, माहिती सापडायला खरा प्रॉब्लेम आहे. याच्याकरता आम्हाला रेकॉर्ड मॅनेजमेंट पण समजून घेतलं पाहिजे. आमच्याकडे अनेकदा असं होतं की कुठलं रेकॉर्ड किती दिवस ठेवायचं हेच आम्हाला माहिती नसतं. त्याकरता खरं म्हणजे आपल्या पोलीस मॅन्युअलमध्ये आपल्या शासकीय नियमांमध्ये तरतुदी आलेल्या आहे कोणचं रेकॉर्ड किती काळ ठेवायचं. आणि मग समोरचा 100 वर्षाचं मागू देव, तो काही प्रॉब्लेम नाही. आपण त्याला कळवू शकलो पाहिजे की तुम्ही हे प्रकारचं रेकॉर्ड मागितलेलं आहे, आमच्या या सोबत जोडलेल्या नियमाप्रमाणे आम्ही ते एवढेच वर्ष ठेवतो, त्यामुळे त्या आधीचं रेकॉर्ड हे नष्ट झालेलं आहे, तुला याच्या पुढचंच रेकॉर्ड आम्ही देऊ शकतो. हे सांगण्याकरता आपल्याकडे ते मॅन्युअलची गरज आहे आणि मग त्यातलं आपण त्याला कळवणं गरजेचं आहे. आता प्रॉब्लेम असा आहे की अनेकदा आपल्याला त्या मॅन्युअलमध्ये
जेवढे वर्ष स्टोअर करायला सांगितले तेवढे वर्ष पण सापडत नाही रेकॉर्ड. हा त्याचा खरं म्हणजे दुसरा प्रॉब्लेम आहे. आता आमच्याकडे कर्मचारी किंवा अधिकारी काय म्हणतात, आता मला काय माहित कुठे गेलं ते, असायला पाहिजे होतं का असायला पाहिजे होतं, कुठे गेलं मला नाही माहिती. कारण का तर मी आत्ताच आलो ना, 1 वर्ष झालं, 4 वर्षापूर्वी मी काय सांगणार कुठे गेलं. असं करता येत नाही, हे समजून घेण्याची गरज आहे. कारण आपल्याकडे आहे ना, शासनामध्ये अजून एक प्रोसिजर आहे, त्याला म्हणतात हँडिंग ओव्हर अँड टेकिंग ओव्हर ऑफ चार्ज. आमच्याकडे हँडिंग ओव्हर अँड टेकिंग ओव्हर चार्ज होतच नाही. खरं म्हणजे काय व्हायला पाहिजे, कम्प्लीट रेकॉर्ड्स लिस्टिंग डाऊन व्हायला पाहिजे, दोघांच्या सह्या पाहिजेत, आउटगोईंग आणि इन्कमिंगच्या, आणि मग इन्कमिंगनी चार्ज घ्यायचा आहे. आमच्याकडे काय असतं, ज्याला जायचं तो लगेच जातो, ज्याला यायचं नाही तो मेडिकलवर जातो, आणि त्यामुळे हे होतच नाही. पण ज्या क्षणी तुम्ही त्या खुर्चीत बसलात त्या क्षणी शासन दरबारी हँडिंग ओव्हर अँड टेकिंग ओव्हर पूर्ण झालंय हे आपल्याला समजून घ्यावं लागतं. आणि मग जबाबदारी आपलीच असते हे लक्षात घ्या. पण तरीही नाही सापडत अनेकदा, काय करणार. तर याच्याकरता खरं म्हणजे अजून एक कायदा झाला, शासकीय अभिलेख अधिनियम 2005, आणि या कायद्याचं कलम 9 जे आहे ते अत्यंत डेंजरस आहे. आपल्या माहिती करता सांगतो, त्याच्यात असं लिहिलंय की जर एखाद्या कागदपत्राचं आयुष्य संपायच्या आत ती कागदपत्र नष्ट झाली असतील किंवा सापडेनाशी झाली असतील तर संबंधित ती जपून ठेवण्यासाठी संबंधित असलेले अधिकारी किंवा कर्मचारी यांना 5 वर्षाचा तुरुंगवास किंवा 10,000 रुपये दंड किंवा दोन्ही होऊ शकतं. याचा अर्थ असा आहे की आपल्याला म्हणजे आता सध्या माहिती आयुक्तांनी काय सुरू केलंय तर आपल्याला ते ऍफिडेव्हिट द्यायला लावतात की सदरू कागदपत्र जरी आवश्यक होतं ठेवलं तरी सापडत नाही, तसं ऍफिडेव्हिट द्या असं सांगतात. ऍफिडेव्हिट देणं म्हणजे आपल्या हाताने पुरावा निर्माण करण्यासारखं आहे, लक्षात घ्या. कारण मग त्या तुमच्या हा आपण बघत होतो कलम कलम हॅलो 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 आवाज येतोय सर, आवाज येतोय सर. हा हा आपण बघत होतो कलम 8, कोणती माहिती नाकारता येते. त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की एखादी माहिती जर आपण शासक म्हणजे देशाची सुरक्षितता, सार्वभौमत्व, परराष्ट्र संबंध धोक्यात येणार असतील तर अशी माहिती नाकारता येते. आता या ठिकाणी आपल्यासाठी मात्र फार कमी कार्यालयांना हे सेक्शन 81A लागू होईल, कारण प्रत्येक केस आपल्याकडे येणारी ही काही देशाची सुरक्षितता वगैरे धोक्यात येणारी नसते, त्यामुळे उर्वरित केस याच्यामध्ये बसणार नाही. सेक्शन 81B हा मात्र मोठ्या प्रमाणावर मिसयूज केला जातो. याच्यात असं सांगितलं गेलंय की जर कोर्टाने एखादी माहिती द्यायला बंदी घातली असेल तर ती माहिती नाकारता येते. आमच्याकडे सर्रास अनेकदा हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे माहिती देता येत नाही असं सांगितलं जातं. हे चुकीचं आहे, हे लक्षात घ्या. 81C अशी माहिती जी दिल्यामुळे संसदेचा किंवा विधानमंडळाचं अवमान होऊ शकेल अशी माहिती नाकारता येते. आता याचं एक उदाहरण फक्त सांगतो, ही फार क्वचित येणारी गोष्ट आहे. आपल्याकडे एलएक्यू येतो, एलएक्यू काही काही वेळा 2-2 महिने आधी पण येतो. मग एलएक्यू आला की आपण सगळी कामं बाजूला ठेवून पहिले एलएक्यूचं उत्तर पाठवतो. ते एलएक्यूचं उत्तर जातं विधानसभा सचिवालयाला, कारण एलएक्यू विधानसभेची प्रॉपर्टी आहे. आणि त्यानंतर जेव्हा ते पटलावर मांडलं जातं तेव्हाच ते पब्लिक डोमेन मध्ये येतं.
पण मधल्या काळात अनेकदा लोकांना असं वाटतं, कोणाला तरी कळतं एलएक्यू टाकलं होतं आमदारांनी, लगेच तो माहिती अधिकाराचा अर्ज करतो. एलएक्यू काय आला होता आणि तुम्ही काय उत्तर दिलं याची माहिती द्या. आता अशा वेळेला आपल्याला माहित नसतं की तो एलएक्यू पटलावर आला का नाही आलेला. पटलावर येण्याच्या आधीच आपण देऊन टाकलं एलएक्यू आणि त्याला आलेलं उत्तर, तर तो विधानसभेचा अवमान असू शकतो. म्हणून सेफेस्ट वे काय आहे, तर ट्रान्सफरची जी सुविधा आहे त्याचा फायदा करून घ्यायचा आणि एलएक्यू रिलेटेड काही प्रश्न आला तर डायरेक्ट उचलायचा आणि विधानसभा सचिवालयाच्या माहिती अधिकाऱ्यांकडे ट्रान्सफर करून टाकायचा, म्हणजे आपला त्रास संपतो. मग ते बघतील द्यायची का द्यायची नाही ते. 8(1)D अशी माहिती ज्याचा कमर्शियल कॉन्फिडन्स, ट्रेड सिक्रेट किंवा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, हे विशेषतः ना आपल्या डिपार्टमेंटला जिथे परचेसिंग वगैरे केलं जातं तिथे कदाचित उपयोगी पडेल. कारण कसं असतं की टेंडर, आपण जेव्हा टेंडर नोटीस काढतो तेव्हा इतकी माहिती मागतो टेंडरची, तो सगळी माहिती भरून देतो. पण त्याच्यामध्ये त्याचे बॅलन्स शीट लावतो, त्याचे टॅक्स रिटर्न्स लावतो, हजार गोष्टी लावतो, पण आपण मागितलेल्या असतात. पण ही माहिती त्यांनी तुमच्याकडे दिली म्हणजे ती काही जनतेला देण्यासाठी दिलेली नाही. जेव्हा टेंडर फायनल होतो, जेव्हा तुम्ही वर्क ऑर्डर रिलीज करता, तेव्हा एखाद्या कोणाला तरी वर्क ऑर्डर मिळते, बाकीचे ज्यांना मिळत नाही त्यातला कोणतरी माहिती अधिकाराचा अर्ज करतो आणि म्हणतो मला ती कॉपीज पाहिजेत त्याच्या सगळ्या. आता ह्या कॉपीज देता येत नाहीत, कारण त्याचं कमर्शियल कॉन्फिडन्स तिसऱ्याचा आहे. तो आपल्याकडे केवळ कागदपत्र आली म्हणून द्यायचा असा त्याचा अर्थ होत नाही. 8(1)E फ्युडिशियल रिलेशनशिप, विश्वासाने दिलेली माहिती. साक्षीदार आपल्याकडे जेव्हा साक्ष देतो किंवा आपल्याकडे हॅलो 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 हा, तर ते देता येणार नाही, कारण ते आपल्याला विश्वासाने दिलेलं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे ती माहिती. 8(1)AF परकीय सरकारकडनं विश्वासाने आलेली माहिती. आता आपल्याकडे परकीय सरकारकडनं विश्वासाने काही माहिती सहसा येत नाही, त्यामुळे आपल्याला ह्या कलमाचा फारसा काही उपयोग नाही. 8(1)G जे कलम आहे ना ते आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. ते असं सांगतं की एखादी माहिती दिल्यामुळे एखाद्याच्या जीवाला धोका असेल किंवा त्याला शारीरिक दुखापत होऊ शकत असेल तर अशी माहिती देता येत नाही. फॉर एक्झाम्पल, आपल्या सगळ्यांच्या खबरे असतात, मग त्या खबऱ्यांकडनं आपल्याला माहिती मिळत असते. समजा एखाद्या खबऱ्याने आपल्याला माहिती दिली की तो तडीपार असलेला गुंड अजून इकडेच फिरतोय, आपण त्याला परत पकडला, उचलून आत टाकला, त्यांनी तिथनंच अर्ज केला माहिती अधिकारात की मी तडीपार असून इकडेच फिरतोय, तुम्हाला कुणी कळवलं, त्याचं मला फक्त नाव सांगा, तर 100% त्या खबऱ्याच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे अशी माहिती आपल्याला देता येत नाही किंवा ती नाकारण्याची सोय या कायद्यात केलेली आहे. 8(1)H असाच आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा. त्यात असं म्हटलंय की जोपर्यंत कोर्टात तुम्ही केस लावत नाही तोपर्यंत, म्हणजे FIR टू चार्जशीट याच्या दरम्यानची जी सगळी प्रोसेस आहे दॅट इज कॉल्ड एज प्रोसेस ऑफ इन्व्हेस्टिगेशन, आणि मग ती जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत जर कोणी माहिती मागितली त्या केस संदर्भात किंवा त्या प्रोसिक्युशन संदर्भात तर ती माहिती काही देता येणार नाही, कारण त्यामुळे कदाचित तपासावर परिणाम होऊ शकतो. कोणाकोणाची तुम्ही साक्ष काढणार आहात वगैरे अशी माहिती आपल्याला देता येत नाही, तपासावर परिणाम होऊ शकतो. 8(1)I जो आहे तो फक्त कॅबिनेटसाठी आहे, त्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग नाही. 8(1)J जो आहे तो वैयक्तिक माहितीसाठीच आहे. अशी वैयक्तिक माहिती ज्याचा कुठल्याही सार्वजनिक गोष्टीशी संबंध नाही आणि जी दिल्यामुळे एखाद्याच्या प्रायव्हसीवर अतिक्रमण होऊ शकतं अशी माहिती नाकारता येते. से फॉर एक्झाम्पल, याच्यासाठी, कारण आपला अनेकदा प्रश्न असा असतो की अधिकाऱ्यांची वैयक्तिक माहिती मागितली जाते, म्हणजे त्यांचे मतदायित्वाची कॉपी द्या, त्यांना दिलेल्या शोकाची कॉपी द्या, त्यांच्या झालेल्या एन्क्वायरीची कॉपी द्या, वगैरे वगैरे वगैरे. तर याच्याकरता 2012 मध्ये एक सुप्रीम कोर्टाचा निकाल झाला की
वर्सेस सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन SLP आणि 2014 मध्ये आपल्या राज्य सरकारने याच्यासाठीच ऑलरेडी एक GR काढलेला आहे आणि तो GR मध्ये शासनाने असं लिहिलंय की जोपर्यंत व्यापक जनहित दाखवलं जात नाही तोपर्यंत अधिकारी किंवा कर्मचारी यांची सेवा विषयक आणि अर्थविषयक माहिती ही माहिती अधिकार कायद्याच्या कलम 8(1)J प्रमाणे नाकारता येईल. याच्यात अजून एक कलम आहे सेक्शन 9. आपल्याकडे असं आहे की कॉपीराईट ऍक्ट आहे आणि तो असं सांगतो जे काही कॉपीराइटेड मटेरियल आहे त्याचं झेरॉक्सिंगही करता येणार नाही आणि स्कॅनिंग पण करता येणार नाही. माहिती अधिकार कायद्यात झेरॉक्स करायचे म्हणजे दोन्ही कायदे एकमेकाच्या विरोधात जाऊ शकतात. म्हणून माहिती अधिकार कायद्यात असं सांगितलेलं आहे कलम 9 मध्ये की जे काही कॉपीराइटेड आहे ते माहिती अधिकार कायद्यातनं वगळलेलं आहे. पण कॉपीराइट हा वैयक्तिक असतो, तो शासनाला नसतो. त्यामुळे शासनाचं सर्क्युलर हे कॉपीराइटेड असू शकत नाही. आता बायफर्गेशन आहे म्हणजे अनेकदा असं होतं आपल्याकडे एखादी फाईल आहे त्याच्यामध्ये बरीच माहिती आहे, त्यातली काही माहिती देण्यासारखी आहे, काही माहिती न देण्यासारखी आहे. आपली एक टेंडन्सी अशी राहते की देऊच नाही. मग तसं नाहीये. कायदा असं म्हणतो ते बायफर्गेट करा, सेग्रिगेट करा. जे देण्यासारखे ते देऊन टाका, जे नाकारण्यासारखे तेवढंच नाकार. आणि मग आपण का नाकारतोय, कुठल्या कलमाने नाकारतोय? आजही मी अनेक उत्तरं बघतो माहिती अधिकारात दिलेली, इन्क्लुडिंग पोलीस खात्याची, की ही माहिती माहिती अधिकारांतर्गत देता येत नाही किंवा सेक्शन 8 प्रमाणे देता येत नाही असं एवढं म्हणून चालणार नाही. सेक्शन 8 मध्ये सुद्धा 8(1) A to 8(1)J एवढी कलम आहेत. त्यातलं कुठलं कलम लागू होतं ते आपल्याला लिहायला लागेल म्हणजे मग ते परिपूर्ण उत्तर झालं. त्याचबरोबर मग अपील कोणाकडे करायचं आणि त्याच्यासाठी फी किती भरायची हे सगळं आपल्याला कळवायला लागेल अर्जकर्त्याला. दॅट इज कॉल्ड ॲज रिझल्ट ऑर्डर किंवा परिपूर्ण उत्तर. आता सेक्शन 11 जो आहे थर्ड पार्टी क्लॉज हा या कायद्यातला सगळ्यात महत्वाचा क्लॉज आहे. एखाद्या तिसऱ्या व्यक्तीची माहिती तुमच्याकडे आहे आणि ती तुम्हाला माहिती अधिकारात मागितली गेली आहे तर त्यावेळेला काय करावं हे सांगणारा हा थर्ड पार्टी क्लॉज आहे. आता हा आमच्याकडे सर्रास वापरला जातो. म्हणजे काय होतं सेक्शन 8(1)T जे आपण नाकारतो त्याच्यामध्ये तिसऱ्या पार्टीची कॉन्फिडेन्शियल माहिती म्हणजे कमर्शियल कॉन्फिडेन्शियल माहिती आपल्याकडे आहे. 8(1)E तिसऱ्या व्यक्तीने विश्वासन दिलेली आपल्याकडे माहिती आहे किंवा 8(1)J तिसऱ्या व्यक्तीची पर्सनल माहिती आपल्याकडे आहे. ह्या प्रत्येक ठिकाणी सेक्शन 11 म्हणजे थर्ड पार्टी क्लॉज वापरायची गरज नाही. आपल्याला जेव्हा खात्री आहे की ही या क्लॉज मध्ये बसते आणि कुठलंही त्यांनी जनहित दाखवलेलं नाही त्यावेळेला डायरेक्ट रिजेक्ट करा 8(1)D 8(1)E 8(1)J प्रमाणे. जेव्हा काही तो जनहित दाखवतोय की बाबा या व्यापक जनहिता करता मला ही माहिती पाहिजे तेव्हा मग हे कन्फ्युजन होऊ शकतं की कायद्यात ती पण तरतूद आहे व्यापक जनहित असलं तर दिलं पाहिजे अदरवाईज नाकारता येतं. तर मग त्यावेळेला आपण फक्त थर्ड पार्टी वापरायचा आहे थर्ड पार्टी क्लॉज. आणि मग आपल्याकडे अर्ज आल्यापासून 5 कॅलेंडर डेज मध्ये आपल्याला थर्ड पार्टीला नोटीस पाठवायची आहे आणि त्याला 10 दिवसाची मुदत द्यायची आहे फक्त की या मुदतीत तू तुझं उत्तर तुझं जे काय म्हणणं आहे ते आम्हाला सबमिट कर. माहिती द्या किंवा देऊ नका जे काय असेल ते. आणि ते तुझं वेळेत आलं नाही तर आम्ही माहिती देऊन टाकू असंही लिहायला हरकत नाही. तर माहिती आपल्याला वेळेत म्हणजे त्याचं उत्तर वेळेत येऊ शकेल. पण थर्ड पार्टी क्लॉज हा काही रोज वापरायचा क्लॉज नाही हे इथे लक्षात घेण्याची गरज आहे. आता आपण जेव्हा रिजेक्ट करतो सेक्शन 8 खाली त्यावेळेला तो क्लॉज लिहिणं गरजेचं आहे. त्या क्लॉजचं डिस्क्रिप्शन म्हणजे काय म्हटले क्लॉज मध्ये ते लिहिणं गरजेचं आहे. आणि मग आपल्याला काय वाटतं की ते त्या क्लॉज मध्ये बसतं हे आपलं जस्टिफिकेशन पण लिहिणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण तो नाकारायचा आहे आणि नाकारतानाच आपण माहिती अपिली अधिकारी कोण आहेत यांचे डिटेल्स देणं आवश्यक आहे. आता या कायद्यामध्ये फर्स्ट अपील आणि सेकंड अपील अशा 2 अपील प्रोव्हिजन्स आहेत त्या आपण पाहूयात. अपील प्रोव्हिजन्स. फर्स्ट अपील माणूस कधी करू शकतो? त्याला 30 दिवसात माहितीच मिळाली नाही तर
किंवा त्याला अनरिझनेबल फी मागितली. आपल्याकडे झालेलं आहे. म्हणजे एसटी महामंडळाने एकाला कळवलं की तुझे 100 कागद आहेत, त्याचे 200 रुपये भर, त्याच्यावर 18% जीएसटी भर. आता जीएसटी कुठं आला मध्येच, पण कळवून टाकलं त्याला, दिस इज अनरिझनेबल फी. त्यामुळे असं मागितलं तरी तो अपिलात जाऊ शकतो, किंवा तुम्ही नाकारलंय, माहिती नाकारली आहे आणि ते त्याला पटलं नाही तरी तो अपिलात जाऊ शकतो. इथे अपिल्या अधिकाऱ्यांच्या काही जबाबदाऱ्या आहेत ते समजून घेऊया. शासनाने त्याकरता सर्क्युलर्स काढले. शासनाने असं सांगितलंय की अपिली अधिकाऱ्यांनी आपल्याकडे अर्ज आल्यानंतर 30 दिवसात किंवा अगदी उशिरात उशिरा 45 दिवसात हिअरिंग घेऊन हे महत्वाचं, या अपिलाचा निकाल लावायचा आहे. अपिलाच्या आणि संबंधित कर्मचारी आपला प्रतिनिधी जर पाठवणं शक्य नसेल, म्हणजे आपल्याला समक्ष येणं शक्य नसेल तर आपला प्रतिनिधी पाठवावा. प्रतिनिधी पण जर पाठवणं शक्य नसेल तर आपलं म्हणणं लेखी सादर करा, असंही त्यांना आपल्याला सांगता येतं. आणि त्याच्याही पुढे जाऊन समजा तो यातलं काहीच केलं नाही तरी सुद्धा अर्ज खारिज करायचा नाहीये. त्यांनी पहिल्या अपिलासोबत जी काही कारणं जोडलेली आहेत ती ग्राह्य धरून आपल्याला त्याला कळवणं अपेक्षित आहे. त्याचा पहिल्या अपिलाचा निकाल देणं अपेक्षित आहे. त्यामुळे प्रथम अपिली अधिकाऱ्यांवर खूप जबाबदाऱ्या या कायद्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि त्याकरता शासनाचे ऑलरेडी सर्क्युलर्स आहेत, GR आहेत, ते दुर्दैवाने पोचले नाहीत. हे मात्र त्याच्यातलं वाईट भाग आहे. आता हे सगळं होऊनही जर समजा अर्जकर्त्याला वाटलं की नाही नाही हे काय मला मान्य नाही आणि हे दोघं मिळून मला फसवतायत, तर त्याला या कायद्यात सेकंड अपील करण्याची सोय आहे. ते सेकंड अपील माहिती आयुक्तांकडे करता येतं. महाराष्ट्रामध्ये माहिती आयुक्त सगळ्या डिव्हिजन हेडक्वार्टर्सला आहेत. म्हणजे पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नवी मुंबई आणि मुंबई या सगळ्या ठिकाणी माहिती आयुक्त आहेत. सगळ्या पोस्ट भरल्या आहेत असं म्हणत नाही मी, पण या ठिकाणी माहिती आयुक्तांची तरतूद आहे. आणि मग त्या ठिकाणी सेकंड अपिलाचं हिअरिंग होतं. सेकंड अपील कशाकरता होऊ शकतं, तर जर माहितीचा अधिकाराचा अर्जच घेतला नाही किंवा त्याला 30 दिवसात माहिती मिळाली नाही किंवा त्याला असं वाटलं की मला दुष्टपणे नाकारता येते किंवा त्याला असं वाटलं की मला जाणून बुजून अर्धवट चुकीची दिशाभूल करणारी माहिती देतायत किंवा माहिती मुद्दाम नष्ट केली आहे, असं जर त्याला वाटलं तर तो सेकंड अपील करू शकतो. सेकंड अपिलाचं पण हिअरिंग होतं. त्या हिअरिंग मध्ये अर्जकर्त्याला बोलवलं जातं, माहिती अधिकाऱ्याला बोलवलं जातं, अपिली अधिकाऱ्याला बोलवलं जातं आणि मग सेकंड अपिलाच्या हिअरिंग मध्ये जर अर्जकर्ता पटवून देऊ शकला माहिती आयुक्तांना की जाणून बुजून माहिती नाकारली गेलेली आहे किंवा फाडून टाकली आहे किंवा खोटी दिली वगैरे वगैरे वगैरे, तर माहिती आयुक्त संबंधित माहिती अधिकाऱ्यांना दिवसाला 250 रुपये किंवा एका केसमध्ये जास्तीत जास्त 25,000 रुपये एवढा दंड लावू शकतात. आणि दंड ऑटोमॅटिक लावता येत नाही. त्याकरता कायदा असं म्हणतो की माहिती आयुक्तांनी त्या अधिकाऱ्याला स्वतःचा म्हणणं मांडायची संधी दिलीच पाहिजे आणि त्या उपर जर खात्री झाली तर दंड लावू शकतात. त्यामुळे इथे माहिती अधिकाऱ्यांना आणि अपिली अधिकाऱ्यांना पण तेवढीच जबाबदारी दिली आहे की आपण जर एखादी माहिती नाकारली असेल तर ती का नाकारली हे आपल्याला तिथे माहिती आयुक्तांपुढे सुद्धा हे प्रूव्ह करता आलं पाहिजे. आपण
हा सॉरी, ते काय सारखंच काहीतरी जरा प्रॉब्लेम होते रेंजचा, तर सॉरी. त्याच्यानंतर मग त्यांनी असं सांगितलंय पुढं की बेसिकली आपण शक्यतो 30 दिवसाची टाइम लिमिट पाळली पाहिजे. आणि त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन म्हणजे आपल्याकडे जर जी ऑर्डर आपण देणार रिजेक्ट करणार असू तर त्याची कारणं अगदी व्यवस्थित लिहिली पाहिजेत. त्याच्यानंतर ट्रान्सफर करायची वेळ तर कुणाकडे करायचं हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. किमान आपण एक रजिस्टर ठेवणं अपेक्षित आहे, ज्यामध्ये आपल्याला सगळी नोंद म्हणजे आरटीआय ॲट ए ग्लान्स अशी ठेवून आपल्याला त्याचा रिव्ह्यू घेतला पाहिजे. त्याच्यानंतर फिफो सिस्टीम फॉलो केली पाहिजे. काय होतंय आपल्याकडे, जे सोपं असेल ते आपण लगेच देऊन टाकतो, अवघड असेल ते पेंडिंग ठेवतो. असं नाही करायचं, कारण फर्स्ट इन फर्स्ट आउट, पहिलं जे आलं ते पहिलं बाहेर गेलं पाहिजे. म्हणजे मग 30 दिवसाचं लिमिट प्रत्येकाला मिळते आणि मग आपल्याला विनाकारण दंड किंवा असं काही होण्याची शक्यता नसते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नागरिकांबद्दल सहानुभूती ठेवा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण मग त्या परिस्थितीमध्ये आपल्याला नागरिकांची पण बाजू ही समजावून घेता येते. आपण आता दुसऱ्या प्रेझेंटेशनकडे जाणार आहोत, कारण ह्या कायद्यात ना अजून एक महत्वाचं कलम आहे आणि ते कलम आहे कलम 4, प्रोएक्टिव्ह डिस्क्लोजर, स्वतःहून द्यायची माहिती. अनेकदा काय होतंय की माहिती लोकांना तीच मागावी लागते, आपल्याला तीच द्यावी लागते. याचं कारण या कायद्याचं कलम 4चं आपण इम्प्लिमेंटेशनच केलेलं नाहीये. अनेक माहित्या शासनाने अशा सांगितल्यात, या कायद्यात असं लिहिलंय की त्या स्वतःहून दिल्या गेल्या पाहिजेत. नुसत्या स्वतःहून दिल्या गेल्या पाहिजेत नाही, त्या सातत्याने अपडेट झाल्या पाहिजेत. दरवर्षी 1 जानेवारी आणि 1 जुलैला ही सगळी कलम 4ची माहिती अपडेट करून आपल्या कार्यालयात आणि आपल्या वेबसाईटवर प्रदर्शित करणं हे शासनाने बंधनकारक केलेलं आहे. पण तरीही दुर्दैवाने ते काही होताना दिसत नाही. काय काय पब्लिश करायचंय, पर्टिक्युलर्स ऑफ ऑर्गनायझेशन ड्युटीज, आपलं कार्यालय काम करतं याच्याबद्दलचे डिटेल्स टाक. पॉवर्स अँड ड्युटीज ऑफ ऑफिसर्स अँड एम्प्लॉईज, आपल्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे अधिकार काय आणि कर्तव्य काय याची माहिती टाकली गेली पाहिजे. म्हणजे लोकांना ती कळेल की माझ्या या कामासाठी मी नक्की कोणाला अप्रोच करायचं, हे पब्लिश झालेलं आवश्यक आहे. प्रत्येक कार्यालय त्याचे बोर्ड लागले पाहिजे. प्रोसिजर फॉलोड फॉर डिसिजन मेकिंग, एखादा निर्णय आपण करतो तेव्हा तो निर्णय करताना आपण काही प्रोसिजर फॉलो करतो. ही प्रोसिजर काय आहे ही ट्रान्सपरंटली लोकांनाही कळली पाहिजे. मग गेट जामीनची प्रोसिजर काय आहे, किंवा आपण एखाद्याला जेव्हा पोलीस कस्टडी मागतो त्यावेळची प्रोसिजर काय आहे, अशा ज्या काही प्रोसिजर्स आपल्याकडे, किंवा पासपोर्टसाठी जी काही प्रोसिजर आहे ती प्रोसिजर काय आहे. कारण अनेकदा लोकांना हेच कळत नाही नक्की कुठली डॉक्युमेंट घेऊन जायची. अशा ज्या काही आपल्याकडे परवानग्या असतील किंवा काय असतील त्या सगळ्याच्या प्रोसिजर काय आहेत या ट्रान्सपरंटली जाहीर झाल्या पाहिजेत. नॉर्म सेट फॉर डिस्चार्ज ऑफ फंक्शन, आपल्याकडे अजून एक कायदा आला 2015 साली, सेवा हमी कायदा. त्याच्यातही आपल्यावर अनेक नॉर्म्स लादल्या गेल्या आणि त्याच्यात असं सांगितलं गेलं की एवढ्या दिवसात ही या प्रकारचं काम हे झालं पाहिजे, नाही झालं तर त्याच्या पुढे दंडाची सोय आहे. पण त्या सेवा हमी कायद्यात काही सगळीच आपली कामं आलेली नाहीत. तिथे मात्र जेवढी कामं आपण करतो, मग FIR तत्काळ, किंवा पासपोर्ट 21 दिवस, किंवा काय सभा मिरवणुकांच्या परवानग्या, मंडपांच्या परवानग्या काय 14 दिवस, असं जे काही आपल्या नॉर्म्स आहेत त्या पब्लिश करून आपण आपल्या ऑफिसेसमध्ये आणि आपल्या वेबसाईटवर जर ठेवलेले असतील तर त्याचा उपयोग होतो. हे प्रोएक्टिव्ह डिस्क्लोजर असतं, म्हणजे लोकांना तीच माहिती परत मागायची वेळ येत नाही. रूल्स, रेग्युलेशन्स, इन्स्ट्रक्शन्स, मॅन्युअल्स, रेकॉर्ड्स हेल्ड बाय इट, म्हणजे आपण अनेकदा म्हणतो की हे अमक्या नियमात बसत नाही किंवा अमक्या नियमाप्रमाणे केलं. लोक म्हणतात आम्हाला तेच तर पाहिजे, तुमचे नियम काय, विनियम काय, अधिनियम काय, परिपत्रक काय, तुमची मॅन्युअल्स काय, ते आम्हाला दाखवा ना. पोलीस मॅन्युअल हे जनतेसाठी ओपनच असलं पाहिजे, लोकांना ते बघायला खुल्लं करून ठेवलं पाहिजे, लोकांना वाचू द्या. वाचतील की नाही हा विषय वेगळा आहे, पण आपल्या वेबसाईटवर पाहिजे, आपल्या ऑफिसेसमध्ये पाहिजे. सगळे नियम, विनियम, अधिनियम, परिपत्रक, मॅन्युअल्स ही लोकांना बघायला उपलब्ध झाली पाहिजे. त्याच्यानंतर पुढे त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक पोलीस स्टेशन, पोलीस चौकी, ACP, DCP, CP कार्यालय या सगळ्यांच्या डिरेक्टऱ्या पाहिजे.
आपले प्रत्येक ऑफिसर्स आणि एम्प्लॉई यांची नावं, त्यांचे डेसिग्नेशन, त्यांचे पोस्टिंग आणि त्यांचे फोन नंबर्स, हे सगळे डिटेल्स ही डिरेक्टरी पब्लिक झाली पाहिजे. म्हणजे लोकांना पटकन कॉन्टॅक्ट कोणाला करायचं हे कळलं पाहिजे. सगळ्यांचे पगार जाहीर करायला सांगितलेत. मंथली रेम्युनरेशन अर्थात ही ग्रॉस सॅलरी पब्लिश करायची, नेट नाही, अलाउन्सेस नाही, बाकी काही नाही. फक्त ग्रॉस सॅलरी किती मिळते हे वेबसाईटवर टाकायला सांगितले, ऍज वेल एज आपल्या ऑफिसात लावून ठेवायचे. बजेट अनेकदा अनेक गोष्टी आपल्यालाही सांगितल्या, इव्हन आपल्यालाही हे सांगितले जातात. पोलीस अधिकारी म्हणून, पोलीस कर्मचारी म्हणून बजेटमध्ये नाही पडल्या वर्षी बघू. कशासाठी? काय बजेट आहे आम्हाला सुद्धा कळू द्यात. हे जनतेला कळलं पाहिजे, कर्मचाऱ्यांना कळलं पाहिजे. बजेट काय, त्याच्यात कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या ठरल्या, त्याने एक्सपेंडिचर किती सँक्शन आहे. मॅनर ऑफ एक्झिक्युशन ऑफ सबसिडी प्रोग्राम्स, अर्थातच आपल्या पोलीस डिपार्टमेंट प्रोग्राम संबंध नाही, त्यामुळे ते काही डिटेल्स आपल्यासाठी नाहीत. पण पुढचं जे आहे, कन्सेशन्स, परमिट्स, ऑथरायझेशन्स ग्रँटेड बाय इट, आपण अनेकदा परमिट्स इश्यू करतो. ती कोणाकोणाला दिली? जशी आता बंदुकीची लायसन्स आहे, दॅट इज काय गन परमिट, हे कोणाकोणाला दिलंय? पब्लिश झाली पाहिजे यादी. हॉटेल्ससाठी परमिशन दिली जाते की बाबा पोलिसांचा एनओसी आहे, कोणाकोणाला हॉटेल्सच्या परमिशन दिल्या, ती यादी पब्लिश झाली पाहिजे. याचा फायदा असा होतो की आपल्या जवळ जे काही हॉटेल दिसते आपल्याला झालेलं, ते लिगल आहे का इलिगल आहे हे तरी लोकांना कळतं. आणि मग त्याचा फायदा हा समाजालाही होतो आणि प्रशासनालाही होतो. म्हणून हे पब्लिश झालं पाहिजे. डिटेल्स ऑफ पीआयओज, आपले माहिती अधिकारी कोण, सहाय्यक माहिती अधिकारी कोण, अपील अधिकारी कोण, त्यांची नावं काय, हे सगळं वेबसाईटवर पब्लिश झालं पाहिजे, आपल्या ऑफिसेसमध्ये पब्लिश झालं पाहिजे, जेणेकरून लोकांना ते कळलं पाहिजे की माहिती अधिकारी कोण आहेत, म्हणजे त्यांच्याकडे ते अर्ज करू शकतात. सेक्शन 4(1) परत एकदा रेकॉर्ड मॅनेजमेंटकडे जातो. तो असं सांगतो की आपलं सगळं रेकॉर्ड ड्युली कॅटलॉग्ड आणि इंडेक्स ठेवा. आज आमच्याकडे रेकॉर्ड सापडवणं हा मोठा प्रॉब्लेम आहे. का असं होतं? एखाद्या पब्लिक लायब्ररीत जा, पुस्तकाचं नाव सांगा, लेखकाचं नाव सांगा, 3 मिनिटात लायब्ररीन पुस्तक काढून देतो. 30 दिवसांनी यायला सांगत नाही. आम्हालाच 30 दिवस कसे लागतात? कारण तिथं कॅटलॉगिंग आणि इंडेक्सिंग आहे, आमच्याकडे तेवढंच नाहीये. आणि म्हणून ते करायला सांगितलंय सेक्शन 4(1)A मध्ये. पुढे असं सांगितलंय की विदिन अ रिझनेबल टाइम हे सगळं कॉम्प्युटराईज करा. किती दिवस लोकांना तुम्ही सांगणार आहात की आमच्याकडे ते जुनी कागद, जुन्या फायली कुठे गेल्या माहित नाही. सगळं कॉम्प्युटराईज झालं की एक तर जागा वाचते रेकॉर्ड ठेवण्याची, रेकॉर्ड खराब होण्याची शक्यता, म्हणजे रिट्रायवल ऑफ रेकॉर्ड हे खूप सोपं जातं. आणि म्हणून सगळं कॉम्प्युटराईज करणं आवश्यक आहे. दुर्दैवाने विदिन अ रिझनेबल टाइम असं कायद्यात म्हटलंय, कायद्याने काय मुदत घातलेली नाही. आणि त्यामुळे रिझनेबल टाइमला व्याख्याच नसल्यामुळे आजही लोक रिझनेबल टाइम या नावाखाली हे माहिती किंवा हे रेकॉर्ड अशा प्रकारे व्यवस्थित ठेवत नाहीत. आणि त्याचा त्रास सगळ्यात जास्त त्यांनाच होतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. कायद्याचा हार्ट आहे ना, हार्ट ते इथं आहे. सेक्शन 4(1)C तो असं सांगतो की जनतेला बाधित करणारा कोणताही निर्णय घेतला की त्या निर्णयाशी संबंधित सर्व वस्तुस्थिती स्वतःहून पब्लिश करायची. आता इथे अनेक वेळेला आपल्याही बाबतीत असं घडलेलं आहे की आपण समजा 144 लागू केलंय, तर कशासाठी 144 लागू केलंय याचे पूर्ण कारण पब्लिश करायला किंवा त्याच्या मागची फॅक्ट्स पब्लिश करायला पाहिजेत. आता सुद्धा असे घटना घडतायत की काही ठिकाणी पोलीस सांगतात नाही अमक्याच वेळ फक्त चालू ठेवायचं. पोलीस स्टेशन वाईज नियम बदलत आहेत या कोरोना काळात. हे आपण नियम का लावले, कशाच्या आधारे लावले, हे लोकांना सांगणं गरजेचं आहे. म्हणजे लोकांचा सिस्टीमवरचा विश्वास कायम राहतो. आणि कायद्यातही तीच तरतूद आहे. पुढे असं सांगितलंय की आपल्या प्रशासकीय किंवा अर्धन्यायिक निर्णयामुळे जर कोणाला बाधा पोहोचत असेल तर त्या व्यक्तीला त्या निर्णयाची कारणं कळवायची की बाबा या कारणामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे अगदी उदाहरणार्थ आपल्याकडे सुद्धा अनेक केसेस मॅट मध्ये जातात. का मॅट मध्ये जातात? तर त्या कर्मचाऱ्याला सतत भावना असते की माझ्यावर अन्याय झालाय, कारण त्याला कोणी उत्तरच देत नाही. ही उत्तरं जर वेळेवर दिली गेली तर 50% केसेस मॅट मध्ये जायच्या असतील. त्यामुळे आपला प्रशासनिक किंवा अर्धनैतिक कुठलाही निर्णय जरी असेल तरी त्याची कारणं ही आपण देणं अपेक्षित आहे आणि आवश्यक पण आहे. हे सेक्शन 4(1)C आणि 4(1)D जर अतिशय उत्तमपणे फॉलो झालं तर माझी खात्री आहे की कोणत्याही प्रकारचे माहिती अधिकारातले इश्यूज हे राहणार नाहीत. माहिती अधिकाराचे अर्ज कमी होतील.
मुळातच कलम 4 जेवढं चांगलं इम्प्लिमेंट होईल तेवढे माहिती अधिकाराचे अर्ज हे कमीत कमी येतील आणि आपलंही टार्गेट सगळ्यांचं तेच असायला पाहिजे की माहितीच्या अधिकाराचे अर्ज हे कमीत कमी आले पाहिजेत. आणि त्याकरता या कलम 4 ची अंमलबजावणी ही आपल्याकरता अतिशय महत्वाची ठरते. आणि म्हणून माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, मग आपण कुठल्याही कार्यालयात असा, आपण कृपा करून आपल्या कार्यालयाचा कलम 4 काढा. मुळात आहे का बघा. कारण मला आजही म्हणजे मी अनेक कार्यालय म्हणजे तुम्हाला सांगतो, मी आजपर्यंत कमीत कमी 1000भर ट्रेनिंग घेतली तो सरकारी अधिकाऱ्यांची. पोलीस असो, रेव्हेन्यू असो, महापालिका असो, महावितरण असो, नॉट अ सिंगल डिपार्टमेंट इज लेफ्ट आउट. पण मला प्रत्येक ठिकाणी हे लक्षात आलं की कलम 4 ची माहिती अजिबात अपडेट होत नाही, किंबहुना माहितीच नाही अनेक ठिकाणी कलम 4 ही भानगड काय. जेवढी आपण जास्तीत जास्त माहिती कलम 4 नी टाकाल तेवढा फायदा आपल्याला तर होणारच आहे, त्याच्याच बरोबर जनतेला होणार आहे. आपल्याकडे येणारे नंबर ऑफ ऍप्लिकेशन्स कमी होणार आहेत आणि मग त्यातनं आपल्या सगळ्यांचाच फायदा होणार आहे. एवढं फक्त आपल्याला सांगतो. आपला जो वेळ आहे तो कमी आहे, त्यामुळे मी आता इथं थांबणार आहे. आणि आपले आता जर काही प्रश्न असतील तर ते आपण प्रायोरिटीवर घेऊया, कारण प्रश्नोत्तरात ना धन्यवाद सर. सर चॅट बॉक्समध्ये काही प्रश्न आहेत, आपण ते घेऊया. सर सीडीआर एसडीआर रेकॉर्डेड देता येत नाही, इट इज ट्रू? काय 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 सीडीआर एसडीआर रेकॉर्डेड देता येत नाही. नाही मला बरोबर आहे सीडीआर एसडीआर म्हणजे काय मला नाही कळलं. ओके सर. माहिती नाकारण्याचे अधिकार सहाय्यक माहिती अधिकारी यांना आहे का? नाही. माहिती नाकारण्याचा अधिकार फक्त माहिती अधिकाऱ्यांना आहे. सहाय्यक माहिती अधिकारी उत्तरच देऊ शकत नाही अर्जकर्त्याला. सहाय्यक माहिती अधिकाऱ्याचं काम एवढंच, त्यांनी अर्ज उचलायचा, माहिती अधिकाऱ्यांकडे पाठवायचा आणि माहिती अधिकाऱ्यांकडनंच उत्तर गेलं पाहिजे. घोषणापत्र आवश्यक आहे का? कसलं घोषणापत्र? प्रश्नच असा विचारण्यात आला आहे की घोषणापत्र आवश्यक आहे का? नाही मॅडम, घोषणापत्र याचा अर्थ काय पण? चालेल. दीपाली खन्ना मॅडम हा प्रश्न विचारला आहे, त्यांना स्पष्टीकरण दिलं तर. येस 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 सर. सर आठवडा डायरी नाकारता येऊ शकते काय? आठवडा डायरीमध्ये आपण फक्त त्याचे काही काय म्हणूया जिस्ट देऊ शकतो. याच्यामध्ये वैयक्तिक माहिती असेल ती टाळावी लागेल सगळी, आणि फक्त त्यातला गोषवारा जो आहे तो आपण देऊ शकतो. पण त्यातली जी वैयक्तिक माहिती आहे ती 81J खाली नाकारता येते. सर्व अर्जदार वारंवार अर्ज करीत असतील तर काय तरतूद आहे? काहीच करता येत नाही, कारण या कायद्यात असं काहीच लिहिलं नाही की एखाद्या अर्जदारांनी किती वेळा अर्ज. त्यामुळे अशी कुठली तरतूदच नसल्यामुळं त्याला आपण काही करू शकत नाही. त्याला आपल्याला प्रत्येक वेळेला उत्तर हे द्यावंच लागेल. सीसीटीव्ही फुटेज ऑफ ऑफिस कॅन बी प्रोव्हाइडेड टू इम्पॉर्टंट. सीसीटीव्ही फुटेज देणे इम्पॉर्टंट आहे का? इम्पॉर्टंटचा विषय नाही, तर द्यावं का न द्यावं एवढाच विषय आहे. सीसीटीव्ही फुटेज हे आपल्याला मागितलं गेलं असेल तर ते रेकॉर्डच आहे आपल्या ऑफिसचं आणि ते ऑफिसच्या खर्चाने तयार झालेले आहे, त्यामुळे ते द्यावं लागेल. पण याच्यामध्ये एक महत्वाचा भाग जो येतो तो असा आहे की सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे आपण नियम केलेत. किती दिवस ठेवणार आपण सीसीटीव्ही फुटेज? तर 15 दिवस, 1 महिना, जे काय आपलं नियम असेल त्याप्रमाणे. आणि त्यानंतर ते सीसीटीव्ही फुटेज हे डिलीट केलं जातं किंवा ते वाईप आउट केलं जातं. तर अर्जदारांनी जर 1 वर्षापूर्वीचं सीसीटीव्ही फुटेज मागितलं, 3 म्हणजे आपल्या प्रिझर्वेशन पिरियडच्या बाहेरचं सीसीटीव्ही फुटेज मागितलं असेल तर अर्थातच ते आपण डिनाय करू शकतो. डिनाय म्हणजे आता ते उपलब्धच नाही म्हणून डिनाय अशा अर्थाने. पण अदरवाईज जोपर्यंत सीसीटीव्ही फुटेज आपण स्टोअर केलेलं आहे तोपर्यंत मागितलं गेलं तर ते द्यावं लागेल. सर माहिती की पीडीएफ मध्ये द्यायची असेल तर पेजचे शुल्क आकारायचे का? कशात द्यायची असेल? सर जी आपण माहिती देत असतो इन्फॉर्मेशन राईट टू ऍक्टच्या अधिकाराखाली, ती माहिती आपण जर पीडीएफ मध्ये दिली तर त्याचे शुल्क आकारायचे असते का? शुल्क कायद्यात जी तरतूद आहे ती फक्त एवढीच आहे की आपण जर हार्ड कॉपी दिली तर 2 रुपये पर पेज, आपण जर सॉफ्ट कॉपी सीडी मध्ये भरून दिली तर 50 रुपये सीडी.
पण या व्यतिरिक्त कायद्यात किंवा नियमात काही तरतूद नाही. त्यामुळे आपण जर पीडीएफने आपल्या कन्व्हिनियन्स आणि त्यांच्या कन्व्हिनियन्ससाठी पाठवली असेल तर त्याला शुल्क काय आकारता येणार नाही. अदरवाईज पीडीएफ आपण सीडी मध्ये भरून दिली तर 50 रुपये घेता येईल. फोन रेकॉर्डेडची माहिती आरटीआय अंतर्गत देता येतेच ते का? फोन रेकॉर्डेड म्हणजे काय? आपण जो फोन रेकॉर्ड करतो त्याची माहिती आपण पब्लिकला किंवा कोणी मागितली आरटीआय अंतर्गत तर ती देता येणार का? नाही. आता मुळात आपण फोन रेकॉर्ड करतो का हा पहिला भाग. कारण फोन रेकॉर्डिंग साठी आपल्याला काही नियम आहेत. पासूनच फोन रेकॉर्डिंग करता येतं आणि मग ते फोन रेकॉर्ड किंवा गुप्तचर यंत्रणांसाठी केला असेल तर ते अर्थातच नाकारता येईल. पण म्हणून आपल्याला काही सगळ्यांचे फोन रेकॉर्ड करण्याचा अधिकार दिलेला नाही. त्यामुळे जर अशा प्रकारे रेकॉर्डिंग आपण केलेलं असेल आणि ते जर कुठल्या सरकारी यंत्रणेकरता गुप्त कारणाकरता केलेलं असेल, कारण गुप्त वार्ता विभाग जो आहे तो या कायद्यातनं वगळलेला आहे आणि ही बरीचशी कामं हे गुप्त वार्ता विभाग करत असतो. त्यामुळे त्यांना ही ऑलरेडी कायद्यातनच वगळला असल्यामुळे त्यांना हा कायदाच लागू नाही. त्यामुळे हा विषयच आहे. एखादी माहिती अधिकार कार्यकर्ता माहिती अधिकार मध्यमा घेतलेले माहिती गैरवापर करून खंडणी सर प्रश्न असा आहे की एखादा माहिती अधिकार कार्यकर्ता आहे. लक्षात आलं. बेसिकली काय माहिती, याच्यात दोन गोष्टी आहेत की माहिती अधिकारांतर्गत जी काय माहिती दिलेली जाते ती पब्लिक डोमेन मध्ये दिलेली माहिती आहे. त्यामुळे खरं तर राज्य शासनाने याच्याकरता एक सर्क्युलर काढलंय की आपल्याकडे माहितीच्या अधिकाराचा अर्ज आला की तो वेबसाईटवर टाका. आपण दिलेलं उत्तर पण वेबसाईटवर टाका. हे जर वेबसाईटवरच टाकलं गेलं ना तर हा विषयच संपेल. ब्लॅकमेलिंग नाही, खंडणीखोरी नाही. जी माहिती जगापर्यंत पोहोचली आहे त्याच्यावर कशाची खंडणी. पण जर एखादा अशा प्रकारचा उद्योग करत असेल तर त्याचं रेकॉर्डिंग करा, टॅपिंग करा आणि छानपैकी खंडणीखोरीचा त्याच्यावर गुन्हा दाखल करू शकता. पण केवळ आता गैरवापर म्हणजे काय, या शब्दालाही खरं म्हणजे अर्थ नाहीये. त्यांनी मिळवलेली माहिती त्यांनी जर वर्तमानपत्रांमध्ये छापली तर त्यालाही गैरवापर असं म्हणणारे लोक आहेत, मी पाहिलेले आहेत. पण वर्तमानपत्रात माहिती छापणं हा गैरवापर नाही. त्यांनी दिलेली माहिती लोकांपर्यंत पोहोचवली आहे, दॅट्स ऑल. जी आपणच करायला पाहिजे खरं म्हणजे वेबसाईटवर टाकून ती त्यांनी केली, काही फरक नाही पडत. फक्त शासकीय संस्थाच या कायद्या अंतर्गत येतात का? प्रायव्हेट संस्थांना सुद्धा हा कायदा लागू आहे? प्रायव्हेट संस्थांना हा कायदा लागू नाही. फक्त अशा प्रायव्हेट संस्थांना कायदा लागू होतो ज्यांना शासनाकडून मोठ्या प्रमाणावर अनुदान दिलं जातं. आणि ते किती, तर कमीत कमी 90% अनुदान त्या संस्थांना असेल तर त्या कव्हर होतात. म्हणून सगळी एडेड स्कूल्स आणि कॉलेजेस म्हणजे अनुदानित शाळा कॉलेज ही माहिती अधिकाराच्या कक्षेत आली आहेत, जरी त्या सरकारी नसल्या तरी सुद्धा. सर माहिती अधिकार बाबतचे रेकॉर्डचे नॅश करण्याची तरतूद काही आहे का? आणि ती किती दिवसापर्यंत आपण माहिती म्हणजे पोलीस स्टेशनला किंवा ऑफिसेसला ठेवली पाहिजे असते? नाही, मुळात माहिती अधिकार याबद्दल काहीच बोलत नाही. पण आपली स्वतःचे मॅन्युअल्स, आपले स्वतःचे रूल्स रेग्युलेशन्स आपल्याला सांगतात कोणचं रेकॉर्ड किती काळ जतन करायचं आणि आपण त्याप्रमाणेच ते करणं आवश्यक आणि अपेक्षित आहे. माहिती अधिकार कायदा असो अगर नसो, माहिती अधिकार कायद्यात काय होतं, फक्त आपण रेकॉर्ड जे मागितलं जातं ते आपण जतन केलेलं असेल तर द्यावं लागतं. आणि जर ते नष्ट केलं असेल, कारण त्याचा लाईफ संपलं, आपल्या नियमाप्रमाणे आपण 10 वर्ष ठेवतो, 10 वर्षानंतर नष्ट करतो, असं असेल तर त्याला आपल्याला माहिती अधिकार कायद्यात कळवता येतं. बाबा रे, तू 15 वर्षापूर्वीचं रेकॉर्ड मागितलंय, आमच्या या नियमाप्रमाणे आम्ही 10 वर्षाचा रेकॉर्ड ठेवतो, म्हणून त्या आधीचा रेकॉर्ड आम्ही नष्ट केलेला आहे. पण माहिती अधिकार कायदा नियम करत नाही. तो नियम आपले बाकीचे रूल्स रेग्युलेशन्स मॅन्युअल्स करतात आणि ते आपल्याला फॉलो करायला लागतात. सर एकाने प्रश्न विचारलाय, सर पोलीस ठाणे दैनंदिनी बाबतची एक मिनिट सर पोलीस ठाणे दैनंदिनी बाबत जनमाहिती अधिकार नाकारू शकतात का? सर मी मागितलेली माहिती ही जनमाहिती अधिकार यांनी कलम 8(1) अन्वये पोलीस ठाणे यांनी गोपनीय व पोलीस ठाणे दैनंदिन कारभाराविषयी आहे असे उत्तर देऊन नाकारली आहे. हे योग्य आहे का? नाही, मुळात 8(1) या 8(1) या शब्दाला काय अर्थच नाहीये. कारण 8(1) च्या पुढे A to Z आपण मगाशी कलम बघितली आहेत.
मग 8(1) खाली नाकारली का जे खाली नाकारली हे पहिल्यांदा क्लिअर व्हायला पाहिजे. त्यामुळे ज्यांनी उत्तर दिलं त्यांनी चूकच केलेली आहे निश्चित. त्यांनी कलमच लिहायला पाहिजे, कुठल्या कलमाखाली नाकारली. ह्या कायद्यात नाकारायचे अधिकार आहेतच, पण मग आपल्याला पहिलं अपील दुसऱ्या अपिलापर्यंत लढून ती माहिती आपल्याला मिळवावी लागेल. कारण ती दैनंदिनीची माहिती, जसं मी मगाशी सांगितलं, त्यातला जो वैयक्तिक भाग आहे तेवढा गाळून उरलेला सगळा भाग हा द्यावा लागेल. माहिती अधिकार अर्ज किती वर्षापर्यंत जतन करून ठेवायचा असतो? या संदर्भात खरं म्हणजे शासकीय नियम काही नाही आहेत, परंतु आपण आपल्या डिपार्टमेंटने तो नियम करू शकतो आपण. पण किमान 2 वर्ष ठेवायला पाहिजे, कारण आपली जी सेकंड अपील आहेत ना ती 2-2 वर्षानंतर पण येतात. त्यामुळे आपल्या सुरक्षेसाठी सुद्धा किमान 2 वर्ष तरी तो अर्ज जपून ठेवणं आवश्यक आहे. प्रायव्हेट हाऊसिंग सोसायटी कडून माहिती मागवता येते का? प्रायव्हेट हाऊसिंग सोसायटीला कायदाच लागू नाही, सहकारी बँकांना नाही, सहकारी साखर कारखान्यांना नाही, सहकारी सूत गिरण्यांना नाही, सहकारी दूध संघांना नाही. त्यामुळे सहकारी गृहसंस्थांना असण्याचा संबंधच नाही. अर्जदार एकाच अर्जात विविध विषय विविध मुद्दे नमूद करून प्रश्नोत्तरी माहिती मागणी करतात, याबाबत मार्गदर्शन व्हावे. आपल्या शासनाने एक GR काढलाय, एका अर्जात एकाच विषयाची माहिती मागता येते. पण म्हणून त्यांनी 4 विषयांची माहिती मागितली तर अर्ज फेकायला नाही सांगितला शासनाने. शासन असं म्हणलं, पहिल्या विषयाची माहिती देऊन टाका आणि त्याला कळवा, उर्वरित प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र अर्ज कर. त्यामुळे हा त्यातला पहिला भाग झाला. दुसरा प्रश्नोत्तर स्वरूपात, या संदर्भात मात्र शासनाने काहीही GR काढलेला नाही. एक केंद्र शासनाचा GR होता 2009चा, तो 2011 मध्ये रेक्टिफाय झालेला आहे. त्यामुळे प्रश्नार्थक स्वरूपात माहिती मागितली म्हणून देता येत नाही असं काहीही नाही. आपल्याला त्या प्रश्नाचा अर्थ कळतो आणि आपण त्या अर्थाप्रमाणे त्याला जी माहिती हवी असेल ती देणं अपेक्षित आहे. PDF माहितीचे शुल्क कसे घ्यायचे? हे मी मगाशीच सांगितलंय. खरं PDF माहितीला शुल्काची काही तरतूद नाहीये, त्यामुळे आपण CD मध्ये दिलेत तर 50 रुपये घेता येईल, नाही तर असंच देऊन टाकायचं. कोर्ट फी स्टॅम्प किती असतो, पहिल्या अर्जाला व अपील अर्जाला? पहिल्या अर्जाला 10 रुपयाचा, दुसऱ्या अर्जाला म्हणजे दोन्ही अपीलांना 20-20 रुपयाचा. महसूल कार्यालयात माहिती मागितली असता सदरची माहिती या कार्यालयात आढळ होत नाही असे उत्तर दिले जाते, हे योग्य आहे का? म्हणजे आढळली नाही असे उत्तर दिले जाते. हे मी जे मगाशी सांगितलं ना की रेकॉर्ड मॅनेजमेंटचा हा विषय आहे, हे उत्तर महसूल कार्यालयात नाही, हे उत्तर पोलीस खात्यापासून सगळीकडे हेच उत्तर दिलं जातं. त्यामुळे इथे पहिलं अपील सेकंड अपिलापर्यंत जाणं, सेकंड अपिलात माहिती आयुक्तांना हे सांगणं की हे आढळ होत नाही, हे काही चालणार नाही. आयदर त्यांनी सांगितलं पाहिजे की ही माहिती आम्ही एवढीच वर्ष ठेवतो आणि म्हणून ही आम्ही नष्ट केलेली आहे, किंवा जर ती माहिती त्याचं लाईफ शिल्लक असताना सुद्धा जर दिली जात नसेल तर किंवा सापडत नसेल तर संबंधितांवर महाराष्ट्र अभिलेख अधिनियम 2005च्या कलम 9 नुसार फौजदारी गुन्हे नोंदवण्याचा आग्रह धरता येईल. माहिती मागितल्यानंतर हस्ते नेणार असलेबाबत कळविले असले तरी देण्याआधी आरोपी जेलमध्ये गेला तर ती माहिती त्याला पुरवता येईल का, आणि ती कशी पुरवता येईल, किंवा त्यावर काय कारवाई करावी? नाही, हे बघा, त्यांनी हस्ते नेणार असं सांगितलं असेल आणि त्याच्या आतच तो जेलमध्ये गेला तरी आपलं पत्र तर गेलं पाहिजे की बाबा रे तुझी माहिती तयार आहे, त्याचे पैसे भरून माहिती घेऊन जा. आता समजा तो जेलमध्ये गेला असेल तर तो एक अथॉरिटी लेटर लिहून देऊ शकतो दुसऱ्या कोणाकडे की बाबा ही माहिती माझ्या वतीने अमक्या अमक्या माणसाला द्यावी, तर तुम्ही त्या अथॉरिटी लेटर घेऊन देऊ शकता माहिती, काही प्रॉब्लेम नाही. 4 वर्षानंतर सेकंड अपील होतं, याबाबत माहिती सांगा. काय झालंय, आपल्याकडे दुर्दैवाने अनेक माहिती आयुक्तांकडे खूप पेंडन्सी आहे. म्हणजे पुण्यातली परिस्थिती अतिशय वाईट. 15,000 सेकंड अपील पेंडिंग आहे, तर माहिती आयुक्त 1.5 वर्षांपासून नाहीये आणि त्यामुळं 3 वर्ष 4 वर्ष पण लागतायत सेकंड अपीलाला. ही वस्तुस्थिती, पण त्याला काही करू शकत नाही कारण इथे पूर्णपणे शासन जबाबदार आहे आणि त्याला काय आपण करू नाही शकणार. सेकंड अपील किती दिवसात करता येते? सेकंड अपील किती दिवसात करता येते? पहिल्या अपिलाचा निकाल लागल्यापासून 90 दिवसात.
सर, 1-2 लोकांनी सीडीआर, एसडीआर बाबत माहिती विचारली आहे आणि काही लोकांचं म्हणणं असं सुद्धा आहे, की पोलीस ऑफिसरचे मोबाईलवरील माहिती आरटीआय अंतर्गत मागवता येते का? ह्या सर्वांना मी सांगू इच्छिते, की ही जी काही माहिती आहे, सर आपला नंबर मी सगळ्यांना सरांचा नंबर देत आहे. पर्सनली याबाबत तुम्ही सरांशी डिस्कस करूया याबाबत. मॅडम, मी माझा ईमेल ऍड्रेस देतो, कारण येस सर. नंबर दरवेळेस जरा अवघड जातो. येस. माझा ईमेल ऍड्रेस तुमच्याकडे आहेच, येस सर. मी तर ईमेल ॲड्रेस तो सगळ्यांना तुम्ही सेंड तो करते तुम्ही सर. तो तुम्ही शेअर करा, म्हणजे मग कसं माझ्या सवडीने पण थोडं ते करता येऊ शकतं. येस एक सर. फक्त जाता जाता मी एक गोष्ट मात्र नक्की सांगेन, की या विषयावर मी एक पुस्तक लिहिलंय, त्याचं नाव आहे ग्राहक राजा सजग हो. हे पुस्तक राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलंय, संबंध महाराष्ट्रात उपलब्ध आहे. याच्यामध्ये मी माहितीचा अधिकार कायदा अतिशय सोप्या भाषेत, म्हणजे प्रश्नोत्तर स्वरूपात, आणि जेवढे काही शासन निर्णय महत्वाचे या कायद्यातले झालेले आहेत ते सगळे शासन निर्णय, त्याच्याच बरोबर सेवा हमी कायदा, दप्तर दिरंगाई कायदा, डॉक्युमेंट मॅनेजमेंट ऍक्ट आणि बँका, इन्शुरन्स कंपन्या, एमएससीबी, टेलिफोन, रेशनिंग, गॅस या एजन्सीज बरोबरही आपल्याला अनेकदा कामं करावी लागतात आणि तिथे आपल्याला अनेक अडचणी येतात. त्यांचे नियम काय, त्यांच्या तक्रार निवारण यंत्रणा काय, असं सगळं एकत्र केलेलं आहे. त्यामुळे आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं त्याच्यात ऑटोमॅटिक मिळून जातील. तर माझी विनंती आहे, ज्यांना शक्य त्यांनी कुठे हे वाचा पुस्तक. नाव परत एकदा सांगतो, ग्राहक राजा सजग हो, प्रकाशक राजहंस प्रकाशन, लेखक विवेक वेलणकर. सर, सुरुवातीला टेक्निकल काही प्रॉब्लेम आले असल्यामुळे लोकांना सेक्शन 8च्या बाबत थोडीशी माहिती कमी मिळाली आहे. त्याबाबत सगळ्यांनी ओके. विचारलेलं आहे की सेक्शन 8 एकदा थोडं रिपीट केलं असतं सर. 100% करूया. मी फक्त ते प्रेझेंटेशन काढतो. येस सर. सेक्शन 8 मध्ये आपल्याशी संबंधित खरे कमीच आहेत. त्यातले सेक्शन 81A हे देशाची सुरक्षितता धोक्यात येत असेल तर नाकारायची माहिती आहे, जी आपल्या फारच क्वचित संबंधित येऊ शकते. 81B जो आहे ना, तो आपल्यासाठी महत्वाचा एवढ्या करता आहे की याचा दुरुपयोग होतोय. कोर्टाने जर एखादी माहिती द्यायला बंदी घातली असेल तरच 81B लावता येतो. केवळ प्रकरण न्याय प्रविष्ट आहे म्हणून नाकारता येत नाही. उदाहरण सांगतो, जेव्हा कसाबची केस चालली होती स्पेशल कोर्टामध्ये मुंबईला, त्यावेळेला कोर्टाने आदेश दिले होते की इथे काय घडतंय याची एकही माहिती आमच्या परवानगीशिवाय बाहेर जाता कामाची नाही. त्यामुळे कसाबने नक्की काय सांगितलं कोर्टामध्ये आजही कोणाला माहित नाहीये. तिथे फक्त अशा क्वचित केसेसमध्ये उपयोगी पडतं, हे लक्षात घ्या. 81C आहे तो जी माहिती दिल्यामुळे लोकसभा किंवा विधानसभेचा हक्कभंग होऊ शकतो, ती माहिती, अशी माहिती फारच क्वचित आपल्याकडे फक्त LAQ असेल तरच असू शकते, अदरवाईज नाही. 81D जो आहे तोही आपल्यासाठी कमीच, विशेषतः जे पर्चेसिंगशी रिलेटेड आहेत किंवा प्रोक्युअरमेंटशी रिलेटेड आहेत त्यांना याचा उपयोग होऊ शकतो. कारण जेव्हा कंपन्या आपल्याकडे काही माहिती पुरवतात आणि ती तिसरा कुणी मागतो आणि त्यांचा कमर्शियल कॉन्फिडन्स धोक्यात येऊ शकतो, त्यावेळेस ते नाकारता येतं. आपल्यासाठी महत्वाचे जे आहेत ते ई सेक्शन, दॅट इज फिड्युशरी रिलेशनशिप, विश्वासाने दिलेली माहिती. जेव्हा एखादा साक्षीदार आपल्याकडे विश्वासाने काही माहिती पोहोचवतो, त्यावेळेला ती जी रिलेशनशिप आहे किंवा ती जी माहिती आहे ती तुम्हाला नाकारता येते. किंवा आपण सुद्धा आपली काही माहिती शासनाला दिलेली आहे, मग ते मतदायित्व असेल किंवा आपलं नॉमिनेशनची माहिती आपण दिलेली असेल, तर ही सगळी विश्वासाने दिलेली माहिती आहे, त्यामुळे ती पण नाकारता येते या विश्वासाच्या तरतुदीखाली. 81G आपल्यासाठी महत्वाचं आहे, म्हणजे आपले जे खबरे आहेत किंवा आपल्याला जे माहिती देणारी लोक आहेत त्यांची माहिती आपण देऊ शकत नाही. की तुम्हाला ही माहिती कोणी दिली, कोणत्या खबऱ्याने तुम्हाला माहिती पोहोचवली, हे तुम्ही नाकारू शकता, कारण ते त्याच्या जीवाला धोका निर्माण करणार आहे. आणि अजून एक महत्वाचं आहे 81H, FIR टू चार्जशीट, याच्या मधला जो सगळा पिरियड आहे तो तपासाचा पिरियड, म्हणजे प्रोसेस ऑफ इन्व्हेस्टिगेशन असं समजला जातो. आणि त्या पिरियडमध्ये त्या केससाठीची कुठलीही माहिती आपण देणं अपेक्षित नाही, कारण त्याच्यामुळे आपल्या केसच्या तपासावर परिणाम होऊ शकतो. मात्र एकदा कोर्टात केस दाखल झाली की चार्जशीट दाखलच झालाय ना,
मग त्यामुळे त्या केस संबंधीचा त्याचा पंचनामा असेल किंवा काय ह्या गोष्टी आपल्याला द्यायला लागतील, कारण त्या एनिवे आपण कोर्टात दिलेल्या आहेत आणि कोर्टात त्या तशाही कोणाला मिळू शकतात. त्याच्यानंतरचं जे आपल्यासाठी महत्वाचं कलम आहे ते आहे 81J, वैयक्तिक माहिती. याच्या संदर्भात मगाशी मी जे सांगितलं की गिरीश रामचंद्र देशपांडे वर्सेस सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन नावाची एक खटला सुप्रीम कोर्टात झाला 27734 ऑफ 2012. आणि त्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असा निकाल दिलाय की सरकारी कर्मचाऱ्यांची सेवाविषयक किंवा अर्थविषयक जी वैयक्तिक माहिती आहे, म्हणजे त्यांच्या झालेल्या एन्क्वायऱ्या, त्यांना मिळालेले मेमो, त्यांना मिळालेले शो कॉज, त्यांनी दिलेलं मतदायित्व वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी 81J मध्ये बसतात. जोपर्यंत व्यापक जनहित दाखवलं जात नाही तोपर्यंत ही माहिती तिसऱ्या माणसाला देता येणार नाही किंवा माहिती अधिकारात देता येणार नाही. 81J खाली रिजेक्ट करता येईल. अशा प्रकारे ते 81J कलम आहे, जे पण आपल्याला अनेक वेळा उपयोगी पडू शकतं. सर एकदा अजून एक म्हणजे कॅलेंडर डे म्हणजे काय हे एकदा थोडं रिपीट सांगताय? हा, कॅलेंडर डे म्हणजे कसं असतं, आपण काय म्हणतो की समजा माझ्याकडं 1 तारखेला अर्ज आला, मग त्याच्यानंतर मध्ये शनिवार रविवार येतात, दसरा येतो, दिवाळी येते, अमकं येतं, ढमकं येतं. त्यामुळे आपल्यासाठी 1 महिना म्हणजे 40 दिवस, कारण आपण 30 वर्किंग डेज पकडतो. तसं नाहीये इथं, 30 कॅलेंडर डेज. 1 तारखेला अर्ज आला की 30 तारीख शेवटचा दिवस, दॅट इज कॉल्ड एज कॅलेंडर डेज. मग मध्ये शनिवार आले, रविवार आले, दसरा आला, दिवाळी आली, ईद आली, ख्रिसमस आला, काही संबंध नाही. 1 तारीख ते 30 तारीख, 5 तारीख ते 5 तारीख, म्हणजे डेज कॅलेंडरवर 30 मोजायचे, दॅट इज कॉल्ड एज कॅलेंडर डेज. ओके सर. कनेक्टिव्हिटी प्रॉब्लेममुळे आजचा वेबिनार खूप लोकांना प्रॉब्लेम झालेले आहेत, पण हा वेबिनार आपल्याला 24 तास पर्यंत ह्याच लिंकवर अवेलेबल असणार आहे. त्यानंतर हा वेबिनार आपल्या MPA पोर्टलवर सुद्धा अवेलेबल आहे, तिथून सुद्धा आपण हा वेबिनार बघू शकता. मी सरांचे CPR पुणे आणि MPA नाशिक कडून धन्यवाद मानते. तसेच आजच्या वेबिनारमध्ये हजर असलेले सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे सुद्धा धन्यवाद मानते. सरांचा मेल ID मी चॅट बॉक्स मध्ये सेंड केलेला आहे, तसेच ग्रुपवर सुद्धा मी तो सेंड करते आहे. सर आजच्या वेबिनार मध्ये हजर म्हणजे सर CPR पुणे आणि MPA नाशिक कडून आपले धन्यवाद करते सर. धन्यवाद सर. थँक्यू सर. थँक्यू.